आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल वेगाने कंप्लीट होतीये. राजू कंक एक सिंगल निश्चित घेतले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. घडतंय तरी काय दुहेरीचा प्रयत्न. फलंदाज राजू कंकडी 5 रनआउटच्या स्वरूपामध्ये तो होतोय बाद. राजू कंक इथे बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. खरं तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती त्याच्याकडून. मोठी खेळी तो साकारेल, धावसंख्या मोठी गोळा करेल या अपेक्षांचं ओझ घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक बळी राहिला आणि तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला. 3 षटकांची मॅच. फायनलचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 KSK प्रतिष्ठान अंतर्गत आणि मान्यता प्राप्त तथा BCC गोगवे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतो, अनुभवतो आहोत. या मॅचकडे वळूयात. सुजित शेवाळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. खरं तर या बॅटरला चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करून दाखवायला लागणार आहे. संघ अडचणीमध्ये. राजू कंक सारखा फलंदाज इथे बाद झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टोज जिथे मात्र आपण पाहिलं तर डिरेक्शन ऑफ द बॉल पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर इथे पाहायला मिळाला होता. कारण डिरेक्शन ऑफ द बॉल फार महत्वाचा राहतो. इथे पंचांचा इशारा आला. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते ती 1. संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आज दर्जेदार असं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं. प्रताप स्ट्राईक एंडवरती आहे. तो कशा रीतीने बॅटिंग करतो या फायनलच्या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील. हाफ रॅकेट बॉल ऑन साइडला केलाय. हाफ आर्म पूल करण्याचा प्रयत्न जो होतो अनसक्सेसफुल. प्रताप सकपा बाद. आणि किण एक धक्का. 2 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक 2 फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो आहोत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांनी केवळ षटकार आणि चौकारांचीच गोळाबेरीज इथे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते असफल राहिलेत. किंवा असंही म्हणता येईल ना की 2 आयकॉन या संघामध्ये ऍड झालेत आणि या संघाची जी काही गोळाबेरीज आहे ती सध्या घडीला जुळताना पाहायला मिळत नाहीये. अगदी या ताफ्याला सुसज्जित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आघाडीचे दोन्ही फलंदाज अगदी लवकरात लवकर बाद झालेत. धावफलकावरती आहेत ते 2 फलंदाज बाद झालेत. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती आहे 2-2 डबल नेल्सन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भातोसेला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखवत असताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया ही सध्या परिस्थिती सध्या घडीला मैदानावरती पाहायला मिळाली. दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळालं. या स्पर्धेचं प्रत्येकाने तोंड भरून असं कौतुक केलं कारण या स्पर्धेने आपली मापदंड ओलांडली. आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलं. मोठमोठ्या खेळाडूंना संधी निर्माण झाली. हा चेंडू दिशाहीन राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. परंतु एक बाब आवर्जून उल्लेख करावे लागेल ना की सतीश सनस जर ही स्पर्धा जिंकतोय तर खऱ्या अर्थानं एक सर्वाधिक मोठी उपलब्धी त्याच्यासाठी देखील राहील. तो म्हणतो की माझा संघ आज मी बांधला. याआधी आमच्या संघाचा फौजफाटा सुसज्जित करत असताना अनेक अडचणी आल्या परंतु आज एकीचं बळ पाहायला मिळालंय. यावेळेचा बॉल इथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजी आघाड्या असतील, फलंदाजी आघाड्या असतील, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही आघाड्यांवरती सरशी झाली या संघाची. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान. वाई स्पोर्ट्स Y11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिस टायमिंग राहिला. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. तिहेरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. खरं तर महाबळेश्वर तालुक्याचा संघ आपण पाहिला तर 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धोधो कोसळणाऱ्या पावसाच्या कारणास्तव पाऊस हा विलन राहिला. महाबळेश्वर तालुक्यासाठी तो संघ पराभूतीच्या छायाखाली गेला. सध्याच्या घडीला महाबळेश्वर तालुक्यातील 2 गाव 1 संघ या संकल्पनेच्या आधारावरती अकल्पे आणि लाखवड संघ एकत्रितपणे खेळतात. ते अर्थातच मैदानाच्या आतमध्ये वाई तालुक्याच्या अगेन्स्ट Y11 वाई संघ मैदानावरती पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती सचिनला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिला तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचाही प्रयत्न इथे करण्यात आला, तो देखील यशस्वी. धावा मिळाल्यात त्या 2. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आजच्या 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचं काम तुम्हाला आवडलं असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण पाहिलं ना तर सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुक्यामधून येत असताना या वाहिनीने आज आपला स्वतःची हक्काची वाहिनी म्हणून या वाहिनीकडे आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. चांगल्या दर्जाच्या अपडेट्स इथे आले. चांगल्या दर्जाच्या क्रिकेटच्या बॉलला फॉलो करण्यात आलं. प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक मॅचला चांगल्या दर्जाचं दाखवण्यात आलं. किंवा ही स्पर्धा जी मात्र आपण पाहिलं ना या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आज पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेने अगदी आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये संदीपदादा म्हात्रे असतील. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येकाची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मदत केलं सहकार्य केलं या स्पर्धेला त्या सर्वांचा आम्ही विशेष करून आभारी आणि ऋणी राहू. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. पहिला बॉल या षटकाचा सुरुवात झाली आहे. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील ते या बॉलवरती 6. हा येतो उत्तुंग षटकार. श्रेयस यादवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याचं स्वागत इथे षटकारानं झालंय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात सुजित शिवायच्या बॅटमधून. ऑन साइडला लांब लचक षटकार त्याने खेचलाय. आत्मविश्वास त्याचा द्विगुणित होईल. परफेक्ट मिडल झाला बॉल. खोला टाकला. यावेळेला कमी गतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. या खेळाडूकडेही दांडगा अनुभव लेदरचा आहे, टेनिसचा आहे, रबरचा आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय. फलंदाजाच्या चॅनलमध्ये अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध असणारा अंतर ते हेरलंय. ती पोकळी इथे पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा विथ द टर्न खेळला. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येत मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. सुजित शिवाळे बॅटिंग करतोय. कराड क्रिकेटने या खेळाडूला डॉन म्हणून उपाधी दिली आणि हा डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है. डॉन कहां है? तो डॉन मैदान के अंदर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. षटकारानंतर चौकार आला त्याच्या बॅटमधून. यावेळेला रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर उसळी घेते. टेक ऑफ होतोय. एखादा एअरक्राफ्ट इथे एखादा एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा ना त्या रीतीने या बॉलनं टेक ऑफ घेतला. ते यशरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे चेंडू. धावफलकावरती धावा स्थिरावलेली धावसंख्या आहे. वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय सुजित. यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॅच महत्वाचा आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. जीवदान मिळत आहे सुजित शिवाळेला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विशेष करून कौतुक करेन मी आजचा दिवस ज्यांच्या माध्यमातून सुंदर कार्य राहिलं. सूर्यकांतजी आढावसर यांचं कौतुक विशेषतः करेन मी. त्याच वेळेला कल्याणजी घोरपडे सर असतील, त्याच वेळेला प्रेम सर असतील, त्यांचंही कौतुक विशेष करून करायला हवं. या तिन्ही पंचांचं कार्य चांगलं राहिलं. त्याच वेळेला आजच्या दिवसामध्ये निलेशजी मर्डेकर सर असतील, संतोषजी देसाई सर यांच्या माध्यमातून चांगलं कार्य पाहायला मिळालं. आणि स्वतः गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रथमेश मोरे यांना देखील आपण पाहत आहोत. त्यांनी चांगलं कार्य केलेलं पाहायला मिळालं. सर्वांचंच कौतुक करायला हवं. धावफलकावरती धावा ते एकंदरीत 20. 20 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचं मी कौतुक विशेषतः करेन. मग अगदी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य चांगल्या रीतीने केलं त्या सर्वांचंही विशेष आभार, त्यांचंही कौतुक आम्ही मानू. कारण या स्पर्धेला पाठबळ फार महत्त्वाचं राहतं, सहकार्य फार महत्त्वाचं राहतं. आणि आज तुम्ही केलेलं सहकार्याच्या जोरावरती एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करता येऊ शकलं. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सतीश सनसला इन्व्हाइट करण्यात आलं. स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल टीम कॅप्टन सुजित. हाफ रॅकेट बॉल ऑन साइडला केलाय. फटका फसतोय.
क्षेत्ररक्षक दूर होते, मोठा गॅप होता, फेकी चांगली झाली शेजच्या माध्यमातून धावा मिळतात ते एकंदरीत 2. 23 धावा धावफलकावरती आहेत. 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना, मैदानाच्या आतमध्ये धावांचा दुष्काळ पडला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही केवळ येणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 21ला 2. 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेते, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. सतीश सणस हा असा खेळाडू आहे ना की कधी कोणत्या क्षणाला सामना आपल्या बाजूने वळवेल याचा मात्र नेम नाही. पहिल्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद काय झाला, अगदी आपण पाहिलं ना तर त्याने अक्षरशः उचलून घेतला होता डगआउट, कारण त्याचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार महत्वाचं राहतं. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, त्याच्या मस्तकावरती दिली आहे. 10 रन्स मिळतात त्याच्यावर. हा आला चौकार. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनमध्ये पाहत आहोत. चला फोन ऑफ फ्रेंडचा वापर करू नका, जाऊन पहा. दुखापत तर नाही आहे ना, कारण लांबून आवाज देऊ नका. ओके, थँक्यू. पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला स्वतःच आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष वेधावं लागतं. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या मोठ्या मैदानावरती आयोजन केलं जात असताना आपण पाहत आहोत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला वाटतं एकंदरीत मग सकारामजी कदम सर असतील, कदम साहेब असतील, त्याच वेळेला नयन सकपाळ असतील, संतोजी देसाई असतील, यांच्या मुखातून मी एक गोष्ट आवर्जून नेहमीच ऐकली, करायची स्पर्धा तर ती टॉपची आणि टॉपच्या मैदानावरती, आणि त्यासाठी त्यांनी आवर्जून हे भूमिपुत्रचं मैदान निवडलेलं पाहायला मिळालं. 360 क्रीडांगण आहे या मैदानावरती की प्रत्येकालाच खेळावं असं वाटतं, आणि म्हणून या मैदानावरती आज या स्पर्धेचा अट्टाहास, ही स्पर्धा पुन्हा याच मैदानावरती आली आहे. दुसरं पर्व या स्पर्धेचं याच क्रीडानगरीवरती पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल फटका फासलाय. क्षेत्ररक्षक तोच आहे का हे पाहावं लागेल, परंतु यावेळेला कोणती चुकी नाही आहे. झेल टिपण्यात आला. सुजित शिवाळे होतोय बाद. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती 26 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. खरं तर एखादी स्पर्धा एक दिवसीय राहते त्यावेळेला आपण 8 संघांना पाहतो, काही वेळेला 10 किंवा 12 टीमला, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर 16 संघांना संधी देण्यात आली. ग्रामीण हाफ वेगळा, तालुकानिया हाफ वेगळा अगदी पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि अगदी नित्य नियमाने या गतवर्षी आणि याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तालुकानिया या स्पर्धेला या वर्षीच्या हंगामामध्ये आपण एक वेगळं स्वरूप प्राप्त करण्यात आलं. तालुकानिया आपण संघानं पाहिलं होतं. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे 26 लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. कौतुक याही गोष्टीचं व्हायला हवं ना की 4 आणि 3 षटकांचे सामने कव्हर करण्यात आले. कोणत्याही षटकांची कपात झाली नाही या स्पर्धेमध्ये. आजचा संपूर्ण दिवस या दर्जाची स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळाली. एकंदरीत 15 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून कव्हर होत असताना पाहायला मिळाले. या आपण फायनलच्या मॅचला सुरुवात होते. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. काही विशेष सन्मानांकडे आपण वळतो आहोत, कारण आज या स्पर्धेच्या माध्यमातून मग पंच असतील, गुणलेखक असतील, मग अगदी त्याच वेळेला समालोचक असतील, चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला सतीश आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. खरं तर अंधारामध्येही सतीश सनज आज चांगली बॅटिंग करू शकतो. आज दिवस त्याचा आहे. सतीश सनसला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज फायनल गाठली आहे त्याच्या संघाने. आजचा खेळ त्याच्या नावावरती राहिला, आज संघाच्या नावावरती राहिला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे.
कारण आपण सध्याच्या घडीला श्रेयस यादवला आणि सतीश सनसला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. 26 रनचं टार्गेट हलक्यात कोणालाही घ्यायचं नसतं आणि हलक्यात घ्यायला हे खेळाडू तयार नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल भातोसेला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तो सज्ज झालेला पाहायला मिळतोय. या मॅचकडे आपण बघतोय. फायनलची मॅच सेकंड इनिंगला होती सुरुवात. एक दमदार असा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. फायनलची मॅच शेवट राहिलाय आणि तोही गोडाकडे निघालाय. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. प्रताप आहे त्या ठिकाणी. एकंदरीत धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाल्यात. ते एकंदरीत एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. श्रेयस यादव स्ट्राईक हँड वरती आहे. तो असा बॅटर आहे तर सध्या घडीला जास्त काळ उभा राहिला तर मॅच होत्याचं नव्हतं करण्याची भूमिका ही त्याने नेहमीच अदा केलेली पाहायला मिळाली आहे. आणि तो सध्या घडीला स्ट्राईक हँड वरती आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अवघ्या हाताचा विस्फोटक असा फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. स्ट्राईक हँड वरती श्रेयस. थोडीशी घाई व्हायला हवी. 25ची गरज. 25ची आवश्यकता. यावेळेस बॉल सर बॅटने केला लॉंग ऑफला. वाईड इस लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अधिक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. 24ची गरज राहिली. येणाऱ्या 16 बॉलचा खेळ इथून शेष आहे. अगदी संयमाने धीरोधार्तता चांगल्या रीतीने दाखवत असताना दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. कारण संयमाचा बाण फुटू दिलेला नाही. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण इथे गमावलंय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. आज तालुकानिहाय संघाच्या प्रत्येक खेळाडूचं मी कौतुक करेन. आज तालुकानिहाय स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू राहिल्यात. राहुल भातोसे इथे वारंवार दिशाहीन चेंडू हाताळत असताना त्याला आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आहेत त्या 4 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न निश्चित करण्यात आले. शोधामध्ये होते फलंदाज सतीश सनस. ऑन स्ट्राईक. खुला टाकला उजव्या यशेच्या बाहेर. सामना अजून संपलेला नाहीये. मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. सामन्यामध्ये अजून खूप काय बाकी पाहायला मिळत आहे. फ्लड लाईट देखील ऑन झाल्यात आणि याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने पडू शकतो. कारण बॉल साईड होणं अवघड बनणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पुढचा चेंडू. आडवा बाटणे ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सतीश सनसचा वार. सारसगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॉल साईड झाला. फ्लड लाईट्स ऑन झाल्याचा फायदा बॅटरला होतोय आणि ऑन साईडला लांब लचक षटकार खेचला जातोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे धावफलकावरती आहेत. त्या 10 धावा धावफलकावरती. केवळ 26चा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. फ्लॅट पॅरलल. षटकार. एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट ठोकला षटकार. कवसला केला. षटकार आला. संघाची धावसंख्या 16. 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. अगदी पकड मजबूत झाली आहे. पराभवाच्या गर्दशामध्ये अडकत असताना अकल्पे आणि जेएमसीसी लाखवत टीमला आपण पाहतोय. या स्पर्धेला विजयाला गवसणी घालतोय की काय संघ असंच वाटू लागलाय. परंतु अतिशयोक्ती होईल जर असं भाष्य केलं तर. परंतु आजचा दिवस अक्षरशः गाजवला तो अर्थातच की ज्या संघाने तोच विजेता बनू शकतो. आणि तिसरा खेचला जातोय की काय. होय लगातारचा तिसरा. दॅट इज अ मॅक्सिमम. षटकार सतीश सनसच्या बॅटमधून. 3 बॉल 3 षटकार आल्यात. सामना संपवण्याचा प्रयत्न
धावफलकावरती धावा बनल्या आता 22. 4ची गरज, 4ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 12 बॉलचा खेळ शेष, 4ची आवश्यकता. मला वाटतंय की बॅटिंग करणारा कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई टीमच्या खेम्यामध्ये खेळाडूंना आता मात्र शुभमन गिल झाल्यासारखं वाटू लागलंय. ते हात करतायत, चला डिक्लेअर करूया की काय असंच वाटू लागलंय त्यांना. परंतु फायनलची मॅच आपण पाहतोय. 4ची गरज, 12 चेंडू, 4ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. मॅच फिनिश, फायनल जिंकली आहे, स्पर्धा जिंकली. आणि हा सामना येथे षटकार आहे की फलंदाज बाद, या आपण पाहूयात. फलंदाज बाद. निर्णय काय? पंच फलंदाज बाद. काही अंशी मोये झालं. फलंदाज येथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 फायनलच्या मॅचची मध्ये आपण आहोत आणि तिथे 4ची आवश्यकता आहे. फायनलच्या या सामन्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. तुषारने विकेट मिळवली आहे. खोलात टाकलेला बॉल, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. सिंगलचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल घेतली आहे. सतीश सनस स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. विजयासाठी 3ची गरज. कमालीची गोलंदाजी पूर्वार्धामध्ये करण्यात आली. सचिन असेल 7 धावांचं षटक त्याने आता आलं होतं. तदनंतर श्रेयसने 13 धावांचं षटक आता आलं. सतीश सनसला 1 विकेट मिळाली. 5 धावांचं षटक. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि आणखीन एक धक्का. सतीश सनस बाद. हा मॅच आहे, क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. कलाटणी मिळते की काय या मॅचला? 3ची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ शेष. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काही वेळापूर्वी जो संघ डिक्लेअर करूयात आपण ही मॅच असं म्हणत होता ना, तो संघ आता अडचणीमध्ये आलाय. आता बोटाची नख खावे लागणार आहेत या खेळाडूंना, कारण मॅच काही अंशी अडचणीमध्ये आली आहे. 9 चेंडू आणि 3ची गरज. तुषारने या सामन्यामध्ये रंग भरलेत. बेरंग झाली होती पहिल्या षटकामध्ये सामना, त्या सामन्याला रंग भरल्यात तुषारने. 2 विकेट मिळवल्यात आणि इथे आणखीन एक चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. 3रा फलंदाज बाद झाला. या 4 बॉल मध्ये 3 फलंदाज बाद झालेत. मॅच संपलेली नाहीये. लाईटली घेतलंय बॅटिंग करणाऱ्या संघाने, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि आता मात्र घडते तरी काय, येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 3ची गरज असताना कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई टीमचा आणखीन एक फलंदाज बाद झालाय. हॅट्रिकचा बॉल. अद्याप या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही आणि ती फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळते की काय असंच वाटू लागलंय. हॅट्रिकचा बॉल. तुषार गोलंदाजी मार्कवरती. पहा, क्रिकेटचा खेळ असाच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पुढे असण्याचा गर्व किंवा मागे असण्याची खंत कदापिही बाळगायची नसते. येणारे 8 बॉल 3ची गरज. हॅट्रिकचा बॉल. 3 विकेट मिळवल्या 4 चेंडू मध्ये. तुषार. हॅट्रिकचा चेंडू अतिरिक्त उसळी गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव. हॅट्रिकला मुकावा लागेल, परंतु 8 बॉल आणि 2ची गरज. अनलिगल डिलिव्हरीज जर का आली तर हॅट्रिक काउंट करण्यात येत नाही. खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 7 बॉल 2ची गरज आहे. 7 चेंडू आणि 2ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल कवासा केलाय गॅप मध्ये. 1 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु एकंदरीत धावच अर्जित करण्यात आलेली नाहीये. 6 बॉल आणि 2ची गरज. हा आत्मविश्वास, हा अति आत्मविश्वास होऊ शकतो का? कारण येणारे 6 बॉल आणि 2ची आवश्यकता राहिली आहे.
हे षटक संपलं अंपायर. पहा पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू विकेट, पाचवा बॉल जो अनलिगल राहिला जो काउंट होणार नाही आणि तदनंतर लगातारचे 2 डॉट. अर्थात षटक इथे संपले. 6 बॉल 2 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. 6 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती बॅटर या वेळेला अमित वरेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 6 बॉल 2 ची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. मॅच संपवली आहे. स्पर्धा जिंकली आहे. अर्थात ही स्पर्धा जिंकतोय कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान. वाई स्पोर्ट्स वाई 11 या टीमने ही स्पर्धा जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सतीश सनस अँड कंपनी. हो, एक शब्द दिला होता आणि तो पाळावा लागेल. मला वर्षभर ऐकावं लागेल त्यासाठी म्हणतोय. जो शब्द दिलाय तो पाळा. कारण सतीश सनसला उचलून कोण आणणार. हा एक सर्वाधिक मोठा शब्द होता. हा चला, तिसऱ्या पर्वामध्ये सतीश सनस हा शब्द पाळला जाईल. चला, स्पर्धा संपली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.